नमस्कार सर्वांना. काय चाललंय मग? नमस्कार. मूड आलाय जरा, आज लय मूड आलाय, आज लय व्हिडिओ काढणार रे. थांबा आलो, पोरांचा ढिंगाणा धावतो. तुम्हाला काय करते रेशमा? कुरिअर पॅक करायचा. कुरिअर पॅक करायचा. काय पॅक करायचं सांग बाई. सांडगंची पॅक करायचा बाहेर. सांडग रेशमाकडे सांडग असते मित्रांनो. ही एक जणीला पाहिजे होतं ते मग पाकळ्या होय, पाकळ्या विकते. ज्यांना पाहिजे त्यांना द्यायच्या. ही लसणाच्या पडलेल्या राहतात ना खाली, हे चांगले असतात. ज्यांना लय घाईच्या कामाला थोडस असं चुरगाळलं की निघतंय. हा ते लसूण त्याच्या चॅनलवर त्याचा नंबर आहे. इथं सांगितलेलं इच्छा त्याला तुला लय त्रास देते नंबर वय कमेंट केली तरी मग आपण नंबर देऊच की. तू बघन त्याला पाहिजे. इंस्टॉल आहे ते इंस्टॉल. काय म्हणते नाही पवली नाही मग मी नाही पवली माहिती नाही मला. पोर लागले काय झालं कसं लागलंय नाही काय लागलं नेहमीला होईल बरं. जाऊन दे चाललंय त्यांचं चलू दे. बरंच म्हणणं ऐकलं मी कोणाचं काय काय करते. डॉन पावला का? कार्तिक पावला. कार्तिक आलाय मित्रांनो. बरं असं चाललंय त्यांचं चलू द्या. मी आता एक मिनिट झालं. एक मिनिट कुठं चाललंय का? गाडी आणायला जायचं शोरूमला टाकली नीट करायला. काय झालंय? गाडी टाकली नीट करायला झाली दुरुस्त. जायचं आणायला टू व्हीलर. हिला बी आलाय पार्ट मोठ्या गाडीचा. करतो तिला नीट. 4,000 रुपये खर्च लई नाही. सिधी पावला का? आयला हिडिओ काढायचंच राहिला. उन्हाच पाऊली. हा करमतय कसं वाटतंय मामाच्यात एकदम निवांत. हा रोहिणी कुठे गेली? तिकडे काय करते? हा रोहिणी काढते हिडिओ. थांबा रोहिणी आली. रोहिणीचं काय चाललेलं होतं. चिवी का पळाली एवढी लईच फास्ट पळाली. काय नाही मी इकडून आली तू तिकडून का हसते? सांग खरं सांग. तुला बघूनच हसते मी. असं हिडिओ चाललाय वय. बर असं दे मग हिडिओ काढते रोहिणी. मी असा हिडिओ काढतो. स्टँड असतो असं मस्त मध्ये. मला पण आणायचं एक. हा तुला पण आणायचं. आम्ही सगळी कार्टून आहे बघा. हा कार्टून आहे आम्ही सगळी. आम्हाला लय व्हिडिओचा नाद. लय कस काय बनवलंय गार्डन? जाऊ की त्यांना गोड पाणी पिणी कट करून जाऊ. बकीच संध्या हाय का गेला काय जण? कशाला पुण्याला गेलाय? बकीच काय चाललंय धावतो. हाय की बघ हाय की. आज लय मूड आलाय त्याच्यामुळे आज इतकं व्हिडिओ येत नाही युट्यूबला. कारण सकाळचा व्हिडिओ तुम्हाला जे आवडला आणि तुम्ही बघितला इमानदारीने आणि सगळ्या लय लाईक आले आणि लय कमेंट बी आले. त्याच्यामुळं म्हणलं चला दादा म्हणजे रोज व्हिडिओ काढत जा सगळे दावत जा. बरं चालतंय म्हणलं. झाडला का ह्यांनी घरात लावल्या ती बघा मित्रांनो कसं झालंय काम. लय दिवस झालं तुम्हाला दावलंच नव्हतं युट्यूबला. काय म्हणते अश्विनी सोपा बघाय अश्विनीचं कसं आहे. आता अजून जेवलं नाही. मॅडम बघाय सारखे होते ऑर्डरीचं होय. होयो लोणचं आहे का संपलं? लोणचं आहे अजून आपलं 50, 100, 150 किलो असेल. होय भयो. हे किचन बघा काय फ्रीज मध्ये काय आहे. हे ते काय अरे खाऱ्या ठेवत्यात वय कुठे फ्रीज मध्ये काय बी ठेवता. तूप बी विकताय काय? कुठल्या लाडूला? माऊली तूप. ओके माऊली तूप कोणाला घ्यायचं असलं ना मित्रांनो 600 रुपये किलो या. एकदम प्युअर इतकं भारी ना तुम्हाला सांगतो. आमच्या सासूबाईची फॅक्टरी आहे. तुम्ही ना बघा हे 70 20 18 46 21 फक्त एक फोन करा. हवा स्क्रीनशॉट काढा लगेच काढा. खोटं नाही बोलत. एक नंबर क्वालिटी तुपाची. दिसतंय का? धर 2 मिनिटं असं हातात क्लिअर दिसत नाही.
सासूबाईचं आहे आमच्या बघा स्क्रीनशॉट कविता जाधव म्हणून चॅनल आहे की. काढा दाव फिरून दाव बोला ही असं 1 किलो 600 रुपयालाच की 600 आणले आम्ही. होय ना त्यांच्या घरच्याच गाय आहे त्या त्यांचा कारखाना आहे. हा घरच असतं बघाय कसलं केलंय रे बाबू काय कुठे लाडू बघाय बक्कीने त्यांनी किती भारी दरे दरे दर दर मज्जाच मज्जा लाडू दाखव अनुष्का. भारी वाटत हे असे प्युअर देशी तुपातले लाडू पण मिळतात आपल्याकडे. शेंगदाणे गुळ तूप तिळाचे लाडू, परत डिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळी, चिवडा असं भरपूर काय काय मिळणार आहे. अयो बया कपाट बी आणलं अयो मग काय हाय कमिशन परत मला हे बघितलंय तुम्ही असं ते लोणच्याचा बिझनेस संपला त्यांचा आता संपलंय लोणचं थोडं राहिले 150 किलो त्याच्यामुळं काय नंबर फिंबर देणार नाही हा यांना ते उद्या एक जण येत 20 किलो अख्खा मटकाच घेणार ते कसं देणार डेराच आणि आपल्याला पुढच्या वर्षी करायचं डेऱ्याची किंमत घे की 100 रुपये काय असं काय महाग आहे डेरा दे त्यांना जुळवून अख्खा डेराच पाहिजे म्हणलं लय नको येड्या घेत ला 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 झाडं लावायची तिथे 100-150 झाडं लावतो मित्रांनो मस्त मध्ये गार्डन करतो आणि रिसॉर्ट करतो म्हणलं मागाच्या व्हिडिओमध्ये तर अरे 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 रिसॉर्ट म्हणजे कळतं का तुम्हाला म्हणजे मी तिकडे कोकणात गेलो फिरायला आणि काहीतरी नवीनच शिकून आलो या मला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं म्हणजे फॅमिली असतात कशा माहिती का समजा उदाहरणार्थ तुम्ही नवरा बायको तुमची पोरं तुम्हाला एकांत पाहिजे 1 दिवस 2 दिवस तुम्ही कसं मग कोकणात गेला किंवा मालवणला गेला किंवा इकडे तिकडे गेला तर विषय काय असतो की त्या ठिकाणी एकांत निवांत पाणी आणि तिथं जायचं मस्त मध्ये ते अख्खं गरज घ्यायचं म्हणा तिथे राहण्याची सुविधा असते मग ती देतात बाबा त्या खोलीला काय त्यांचं ठरलेलं असतं की ते बाबा एवढं झोपायचं तुम्ही मस्त मध्ये एन्जॉय करायचं निवांत राहायचं मग तिथं गार्डनमध्ये हे असतं खेळायला काय कुठं झोपा हे असलं विषय असतं तो पाणी असतं काही ठिकाणी तर पाणी बी नसतं पवायला ह्याला असतो विषय असा आता ह्यात काय तुम्ही पोहू शकत नाही पण मी काय म्हणलं बाबा रिसॉर्ट म्हणजे तिथं निवांत मग तिथं मस्त मध्ये काय पाहिजे ती खायचं छानपैकी असं असतं होय झालं नाही अजून सगळं परिसर धावती की कटकट मध्ये धावती का बरं धाव रोहिणी आली बघा आली म्हणजे बघा रोहिणीची पोरं आल्यात आणि हे तर पवली तशी तुमची बी फॅमिली येऊ शकते ना रविदादाला प्रत्येकाला भेटू वाटतंय म्हणजे मी एक तिथे गेल्यानंतर कोकणात मला थोडं टूप पिटली मला शिकायला मिळेल हो का इथं विहीर आहे ह्यालाच व्यवस्थित अजून कटाड बिटाड केलं तुम्ही ह्यात पोहू बी शकताय ना आणि पाणी भरपूर आहे आपल्या इकडं निसर्ग आहे असं गार्डन आहे इकडून एंट्री फिंट्री कशी केली एकदम मस्त मध्ये जागा आहे भरपूर आणि इथं ही घर बी आहे छान वाटतं एकदम तुम्हाला बसायला निवांत आणि ते किचन हो कोण आहे आनंद घ्यायचा असला तर आमच्या दादाच्या घरी हा यावंच लागतंय ना यावंच लागतंय हा यावंच लागतंय 1 मिनिट कट झालं बरं बसायला खुर्च्या पण टाकल्यात त्यांनी हा असं आणि मित्रांनो हे असं प्लॅनिंग चाललंय माझं तुम्हाला कसं वाटतंय प्लॅनिंग म्हणजे एक म्हणलो हो सजेस्ट करा हो विषय कसा असतो थोडं सजेस्ट करा लक्षात आलं का तुमच्या हाय आपण बनवले आणि बनवू मग तुम्हाला भेटू वाटतं इकडं आला 1 दिवस राहिला मस्त मध्ये असं लक्षात आलं का त्याच्यासाठी मला तिथं शिकायला मिळेल एक मी म्हणलं बाबा हो तुम्हाला असं तुमच्या मनाने बघा माझं नाही काय तसं असं ओके ओके हा कसं वाटतंय रेनी मस्त आहे छान आहे हा बघा लय भारी वाटते इतकं पक्षी हिर वरडतात का लय भारी इथं चिमणी आणि पक्षी असं पोरांना तर खेळायचं आहे तिकडे पटांगण आहे सगळे गार्डन करून टाकू होय हा छान पैकीच ओके पाणी काय लवकर आटत नाही हा आटत नाही आता चला बाय बाय पाऊस झाल्यानंतर लगेच हा भरतय आरामशीर काय म्हणते चिवळे बरं असं लय मोठा व्हिडिओ झाला